नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. खास मुलांकरता मातृगंध घेऊन येत आहे. ज्योत्स्ना प्रकाशन प्रकाशित, पद्मिनी बिनीवाले अनुवादित, सुप्रसिद्ध पुस्तक टागोरांच्या गोष्टी. ऐकूया नवीन बाहुली. शिल्पकार गुणी केवळ मातीच्या बाहुल्या बनवत असे आणि त्याही फक्त राजवाड्यातल्या मुलामुलींसाठी. कित्येक वर्ष राजवाड्याच्या प्रांगणात बाहुल्यांची जत्रा भरत असे. त्यात अनेक कलावंत येत, सारे गुणीला मान देत असत. शिल्पकार गुणी 80 वर्षांचा झाला. त्याच वर्षी जत्रेत एक नवा कलावंत आला. त्याचं नाव किशनलाल. तो वयानं तरुण होता आणि बाहुल्या करण्याची त्याची पद्धतही नवीन होती. तो ज्या बाहुल्या बनवत असे त्यातल्या काही तो पूर्ण करत असे, तर काही अर्धवटच ठेवत असे. काहींना रंग देत असे, तर काही तशाच ठेवत असे. त्याच्याकडे बघताना वाटे, बाहुल्या बनविण्याचं या कलाकाराचं काम कधी संपणारच नाही. ते अव्याहत चालूच राहणार. वयस्क कलावंत म्हणत, हे कसलं कौशल्य, ही स्पर्धा आहे की उद्धटपणा. परंतु नवीन काळात नाविन्याला मागणी असते. छोटी राजकन्या सुद्धा म्हणे, मला त्याचीच बाहुली हवी. छी, ती कसली बाहुली, तिचा वृद्ध नोकर म्हणे. मग तर तिचा हट्ट वाढतच जाई. म्हाताऱ्या गुणीच्या दुकानात आता पहिल्यासारखी गर्दी नसे. त्याच्या जुन्या पुराण्या बाहुल्या म्हणजे पैलतीरी जाण्यासाठी होडीच्या आशेनं घाटावर टक लावून बसलेल्या माणसांसारख्या असहाय्य वाटत. 1 वर्ष उलटलं, 2 वर्ष उलटली आणि मग म्हाताऱ्या गुणीचं नाव सुद्धा सगळे विसरून गेले. राजप्रांगणात भरणाऱ्या बाहुल्यांच्या जत्रेत तो तरुण शिल्पकार किशनलाल आता प्रमुख ठरला. म्हाताऱ्याचं मन मोडून गेलं, त्याचा वेळही जाता जाईना. म्हाताऱ्याला एक विवाहित मुलगी होती. एके दिवशी ती त्याला म्हणाली, बाबा, आता तुम्ही माझ्या घरी चला. म्हाताऱ्या गुणीची मुलगी अष्टौ कामात व्यग्र असे. त्याचा जावई मातीचे दिवे बनवी आणि होडीत घालून ते शहरात विकायला घेऊन जाई. काळ बदललाय, नवीन काळ आलाय, ही गोष्ट म्हाताऱ्या गुणीला पटत नसे. आपली नात वयानं वाढली, 16 वर्षांची झाली, हे तरी त्याला कुठे पटत होतं. झाडाखाली बसून शेताची राखण करता करता म्हाताऱ्या गुणीला झोप लागे. अशा वेळी नात येऊन त्याच्या गळ्यात पडे. असं झालं की त्याचा आनंद गगनात मावेनासा होई. तो नातीचे हात हातात घेऊन म्हणे, माझे बाई, तुला काय पाहिजे? नात म्हणे, दादाजी, मला बाहुली करून द्या ना, मी तिच्याशी खेळेन. वृद्ध गुणी विचारी, अगं बाई, मी केलेली बाहुली तुला आवडेल का? नात म्हणे, तुमच्यापेक्षा चांगल्या बाहुल्या करणारा आहेच कोण? म्हातारा म्हणे, किशनलाल नाही का? नात उत्तर देई, छेट, किशनलाल जवळ कुठे एवढी कुशलता? त्या दोघात असा संवाद कितीतरी वेळा होई. मग म्हातारा गुणी आपल्या झोळीतून माती बाहेर काढी, डोळ्यावर चष्मा चढवे आणि नातीला म्हणे, बघ हं, शेताकडे लक्ष दे, नाहीतर पाखरं कणसं खाऊन जातील. नात म्हणे, काळजी करू नका दादाजी, मी लक्ष ठेवते. काळ जात असायचा, दूरच्या ओढ्याचं पाणी खळखळत असायचं. त्यातून जणू शब्द यायचे, नात पाखरं हाकलते, आजा बाहुली बनवतो. त्या दिवशी म्हातारा मन लावून बाहुली बनवत होता. मागून त्याची मुलगी त्याच्या दिशेनं हात ओवाळत आली. जवळ येऊन तिनं वडिलांना हाक मारली. तशी डोळ्यांवरचा चष्मा काढून एखाद्या अजाण मुलासारखा म्हातारा लेकीकडे नुसता बघत राहिला. मुलगी म्हणाली, बाबा, गाईची धार काढायची बाकी आणि तुम्ही खुशाल सुभद्रा बरोबर वेळ फुकट घालवत आहात. एवढ्या मोठ्या मुलीचं काय बाहुलीशी खेळायचं वय? म्हातारा पटकन म्हणाला, सुभद्रा बाहुली बरोबर खेळणार नाही. ती बाहुली राजवाड्यात नेऊन विकेल. तिचा नवरा तिला न्यायला येईल तेव्हा तिच्या गळ्यात पुतळ्यांची माळ तर घालायला हवी ना. मी त्यासाठी पैसे जमवणार आहे. मुलगी हताशपणे म्हणाली, बाबा, ही बाहुली राजवाड्यात विकली जाईल का? म्हाताऱ्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. तो चुपचाप बसला. सुभद्रा आईकडे बघत काहीशा रोषानं म्हणाली, राजवाड्यात का म्हणून कोणी विकत घेणार नाही दादाजींची बाहुली? 2 दिवसांनंतर आई पुढे एक सोन्याची मोहोर धरत सुभद्रा म्हणाली, हे दादाजींच्या बाहुलीचं दाम. आईनं विचारलं, सुभद्रा, तुला पुतळी कुठे मिळाली? सुभद्रा म्हणाली, राजवाड्यात जाऊन बाहुली विकून आले. म्हातारा म्हणाला, बाई, विकली गेली ना बाहुली, तरी तुझा आजा डोळ्यांनी नीट बघू शकत नाही आणि अलीकडे त्याचे हातही कापतात. सुभद्राची आई खुश होऊन म्हणाली, 16 मोहरा जमल्या की सुभद्रासाठी माळ होईल पुतळ्यांची.
म्हातारा म्हणाला, त्या लबाडीला तरी दुसरं काय हवंय? सुभद्रा म्हाताऱ्याच्या गळ्यात पडत म्हणाली, दादाजी, नवऱ्यासाठी नाही मी हे करत. म्हाताऱ्याला हसू आवरेना. हसता हसता त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. जणू काही म्हाताऱ्याचं तरुणपण परतून आलं होतं. तो झाडाखाली बसून बाहुल्या बनवू लागला आणि सुभद्रा पाखरांना हाकलत शेताची राखण करू लागली. विहिरीत खळखळणाऱ्या पाण्यातून शब्द येत, नात पाखरं हाकलते, आजा बाहुली बनवतो. एक एक करता करता 16 पुतळ्या जमा झाल्या. माळ तयार झाली. तेव्हा सुभद्राची आई म्हणाली, आता हिच्यासाठी नवरा बघितलाच पाहिजे. सुभद्रा म्हाताऱ्याच्या कानात बोलली, दादाजी, नवरा चांगला आहे. म्हातारा अधीरपणे म्हणाला, सांग बाई, कुठे आहे तो? सुभद्रा सांगू लागली, त्या दिवशी मी तुम्ही केलेली बाहुली घेऊन राजवाड्यात गेले. तिथं द्वाररक्षकानं मला अडवलं. तो दरडावत म्हणाला, ए पोरी, काय पाहिजे तुला? हातातली बाहुली दाखवत मी म्हटलं, मला ही बाहुली राजकन्येला विकायची आहे. त्यावर तो म्हणाला, आता ही जुन्या पद्धतीची बाहुली राजकन्या घेणार नाही. त्याचं बोलणं ऐकून मला रडूच कोसळलं. मी रडते आहे असं पाहून एक माणूस जवळ आला आणि माझ्या पुढे हात करत म्हणाला, दे पाहू तुझ्या हातातली बाहुली. तिच्यात जरा फेरफार केले तर ती नक्कीच विकली जाईल. दादाजी, तुम्ही जर त्या माणसाला पसंत केलं तर मी त्याच्या गळ्यात माळ घालीन. म्हातारा उत्सुकतेनं म्हणाला, अगं, तो आहे तरी कुठं? नात म्हणाली, तो काय बाहेर पेरूच्या झाडाखाली उभा आहे. सुभद्रा आणि दादाजी बाहेर आले. बाहेर सुभद्राची आई होती आणि पेरूच्या झाडाखाली किशनलाल उभा होता. दादाजी आलेले पाहून किशनलालनं त्यांना नमस्कार केला. सुभद्रा लाजून पदरानं तोंड झाकून उभी होती. किशनलालला आशीर्वाद देत दादाजी म्हणाले, पोरा, तू मला नवी बाहुली दिलीस, पण माझी ही लाख मोलाची पुतळी घेऊन चाललास. दादाजींच्या गळ्यात हात टाकत सुभद्रा म्हणाली, दादाजी, मी एकटी नाही जाणार, तुम्हालाही घेऊन जाणार. धन्यवाद.